रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत संस्थेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात। त्याच्यामध्ये गुरुकुल प्रकल्प असेल, प्रबोधिनीच्या विविध परीक्षा असतील, प्रश्नमंजुषा कार्यक्रम असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, त्याच अनुषंगानं जी काही परीक्षा आहेत, महत्त्वाची परीक्षा ती रयत ऑलिम्पियाड आणि रयत प्रज्ञाशोध परीक्षा RTS त्याला आम्ही म्हणतो। तर यावर्षी ही परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी होते। सालाबादप्रमाणे यावर्षी 1 तारखेला उद्या रविवारी ही परीक्षा संस्थेच्या 61 केंद्रावरती परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी जवळपास 21,000 विद्यार्थी दोन्ही परीक्षेला मिळून बसलेले आहेत। आणि या परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की ही परीक्षा घेण्यासाठी सर्व मुख्य कार्यालयामधून म्हणजे सातारच्या इथून ही सर्व सिनियर सुपरवायझर जवळजवळ 61 केंद्रावरती आज परीक्षा घेण्यासाठी गेलेले आहेत। आणि ही परीक्षा उद्या 12 ते 2 या दरम्यानमध्ये होणार आहे। आणि त्यामधून जी काही ऑलिम्पियाड परीक्षेसाठी फ्युचरमध्ये जे काही शासकीय पातळीवरती ऑलिम्पियाड परीक्षा होती त्यासाठी मुलांची तयारी करून घेणे, स्पर्धा परीक्षेची तयारी प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून तयारी करून घेणे, अशा विविध उपक्रम रयत शिक्षण संस्थेमार्फत प्रबोधिनीमार्फत राबवले जातात। आणि ही सर्व जी काही यंत्रणा काम करण्यासाठी आहे, ही जे आता आमच्या शेजारी सर्व बसलेले आहेत, जाधव मॅडम असतील, जडगे सर असतील, संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील, वाघ सर आहेत, प्रोफेसर आहेत, ही सर्व यंत्रणा ही परीक्षा राबवण्यासाठी काम करत असते। खेड्यापाड्यामधून बुद्धिमान विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्या पुढील शिक्षणाची सोय करायची हे अण्णांचं ध्येय। हेच ध्येय कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था राबवत आहे। 1999 पासून ही रयत प्रज्ञाशोध परीक्षा आपण 61 केंद्रावर विविध केंद्रावरती घेतली जाते। आणि त्यासाठी हे सर्वप्रथम सिनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक आहेत, हे यामध्ये अंतर्भाव त्यांचा करण्यात आलेला आहे। इतकी पारदर्शकता या परीक्षेमध्ये आहे। प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा घेऊन निकाल लागेपर्यंत अत्यंत पारदर्शक अशा प्रकारचं या परीक्षेची कंडक्ट केला जातो। आणि यासाठी कर्मवीर विद्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉक्टर सावंत सर, त्याचबरोबर या प्रकल्पाचे मार्गदर्शक जडगे सर, रयत ऑलिम्पियाडचे मार्गदर्शक निंबाळकर सर, प्रकल्प प्रमुख सुधीर कुंभार सर, त्याचबरोबर ढोपे सर, या प्रकल्पाचे समन्वयक वाघ सर आणि प्रबोधिनीतले साळुंके सर आणि त्यांचा सर्व स्टाफ, सर्व सिनियर कॉलेजचे प्राध्यापक जे प्राशनिक आहेत, ह्या सगळ्यांचा आणि आत्ता सगळे जे परीक्षा घ्यायला गेलेले आहेत त्या सर्वांचा आणि जिथं सेंटर आहेत त्या सर्व 61 सेंटरच्या मुख्याध्यापक आणि तिथल्या स्टाफचा, ह्या सर्वांचं खूप सहकार्य मिळतं। आणि हा प्रकल्प त्यामुळंच अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये उत्तम यश मिळवण्यासाठीचा पाया आहे। रयत शिक्षण संस्थेनं गुणवत्ता वाढीसाठी जे अनेक उपक्रम राबवलेले आहेत ते सर्व उपक्रम कर्मवीर विद्या प्रबोधिनीमार्फत राबवले जातात। यामधला सगळ्यात उत्कृष्ट प्रकल्प जो समाजानं त्या ठिकाणी मान्य केलेला आहे त्यामध्ये रयत प्रज्ञाशोध प्रकल्प RTS आणि रयत ऑलिम्पियाड ह्या दोन्ही त्या ठिकाणी प्रकल्पानं अतिशय गती घेतलेली आहे। 1998-99 या शैक्षणिक वर्षापासून RTS हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी संस्थेमध्ये राबवण्यात आला। 1999 साली या प्रकल्पाची पहिली परीक्षा झाली। म्हणजे आजपर्यंत एकंदर 26 वर्ष त्या ठिकाणी प्रकल्पाला पूर्ण झाली आणि ही यावर्षीची 25वी परीक्षा आहे। कोरोनामुळं 1 वर्ष त्या ठिकाणी आपण RTSची परीक्षा घेऊ शकले नव्हतो। या परीक्षेनं सध्या त्या ठिकाणी समाजामध्ये विविध शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक
आपला उच्चतम दर्जा त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। याचं मुख्य कारण म्हणजे या परीक्षेमध्ये ज्या त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे याची त्या ठिकाणी पारदर्शकता पद्धत आहे आणि सर्व सेंटरमध्ये ज्या पद्धतीनं परीक्षा घेतली जाते ती परीक्षा पद्धती मला वाटते हे या प्रकल्पाचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे। या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी अनेकांचं योगदान आहे। संस्थेचे पदाधिकारीपासून संस्थेचे चतुर्थ सेवक यापर्यंत सगळ्यांचं योगदान आहे। त्यामुळे मी तर म्हणतो हे प्रकल्प म्हणजे रयत शिक्षण संस्थेची एक शैक्षणिक चळवळ आहे। जेव्हा चळवळ आपण म्हणतो त्यावेळेला अनेक लोकांचा त्यामध्ये सहभाग असतो आणि खरोखरच या अर्थानं ही शैक्षणिक चळवळ रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाची आहे असं मला वाटतं। या प्रकल्पामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी भरीव कामगिरी केलेली आहे त्यांचं योगदान खूप मोठं आहे। यामध्ये माजी प्राचार्य अनेक आहेत, कार्यकारी संचालक आहेत, वेगवेगळे प्राचार्य आहेत, सिनियर सुपरवायझर, ज्युनियर सुपरवायझर आणि कमिटी मेंबर्स, पेपर सेटर्स या सर्वांचं त्या ठिकाणी मोठं योगदान असल्यामुळंच हा प्रकल्प एक उच्चतम पातळीला त्या ठिकाणी नेण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे। त्या सगळ्यांना धन्यवाद देतो।